फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इंग्लिश अकॅडमी. चला मग तर आपण आज परत इतिहास विषयाला सुरुवात करणार आहोत. या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. माझ्या इंग्लिश अकॅडमी चॅनलवरती तुमचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बघूया आपला दुसरा लेसन जो आहे. बघा, याच्या अगोदर आपण तयारी केली होती पहिल्या पाठाची इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. तर आज आपण बघणार आहोत इतिहास लेखन भारतीय परंपरा, चॅप्टर नंबर 2, दुसरा जो धडा आहे आपला. आणि याच्या अगोदरचा जर पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या व्हिडिओला नक्की तुम्ही व्हिजिट करा, व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील 10वीच्या इंग्लिश विषयामध्ये, इतिहासामध्ये, प्रश्न सोडवण्यामध्ये, इंग्लिश ग्रामरमध्ये, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय विल डेफिनेटली हेल्प यू. आय विल ऑलवेज देअर फॉर यू. ओके स्टुडंट्स, चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या पाठाला. तर आजचा आपला विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये आपण दुसरा लेसन पाहत आहोत, इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा. जसं आपण पाश्चात्य परंपरा पाहिलीत, याच्या अगोदर विचारवंत पाहिलीत, तर आता मग इतिहास लेखनाची वाटचाल आपण थोडी भारतीय परंपरेकडे नेऊया. तर भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल जर आपण बघणार असू तर इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पाहिलीच आहे, बरोबर आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल आज आपण काय माहिती घेणार आहोत. तर प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे, त्यांच्या स्मृती मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. जर तुम्ही गुरुकुल पद्धत पाहिली असेल की नाही, काही वही नाही, पेन नाही, गुरु शिकवत असे, मागे विद्यार्थी ते रिसाईट करतायत. मौखिक पद्धतीने हे ज्ञानाची परंपरा चालू असलेली तुम्हाला दिसून येते. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला होती, हे सुद्धा आपण बघू शकतो. 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्यापूर्वीपासून संस्कृत लिपी अस्तित्वात होती. हडप्पा संस्कृतीमध्ये त्यांची लिपी अस्तित्वात होती. भारतामध्ये ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपात आपल्याला आढळतं. बघा, जसं तुम्ही सम्राट मौर्य वंशाचा सम्राट अशोक असेल किंवा त्याच्या काळापासून इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून ही सुरुवात होत असलेली आपल्याला लक्षात येते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर तुम्ही जर सांचीचा स्तूप पाहिला असेल चित्रामध्ये वगैरे इतिहासात अभ्यासत असताना, तर ते लेख आणि तिथे आपल्याला लेखन कला ही अवगत होती आणि इतिहास लेखनाची कला आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये होती हे आढळून येतं. तर बघा, मग इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादी उपलब्ध होती. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहितीसुद्धा आपल्याला मिळून जाते. तर ही जी तत्पूर्वी आपण समजून घेऊया. बघा, इथे सोहगड ताम्रपट दिलेला आहे. बघा, इथे जर तुम्ही लिपी बघितलीत तर हा ताम्रपट आहे. बघा, तर हा ताम्रपट सोहगड, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडलेला आहे. तर हा ताम्रपट जो आहे तो मौर्य काळातील आहे असं मानलं जातं. ताम्रपटावरील कोरीव लिपी ही ब्राह्मी लिपी आहे. जशी मोडी लिपी असते तशी पाली लिपी, ब्राह्मी लिपी. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्ह आहेत त्यावरील पारासहित असलेले वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी तुम्ही बघू शकता. ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यावरील आढळतात. 4 खांबावर उभे असलेली दुमजली इमारतही तुम्हाला यामध्ये दिसून येते. तर यावरून आपल्या असं लक्षात येतं की कोठारा घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी असा सुद्धा आदेश हा ब्राह्मी लिपीत सोहगड येथील ताम्रपटात कोरलेला आपल्याला आढळून येतो. तर हे इतिहासाचे लिखित पुरावे आहेत. तर प्रवास वर्णने ही सुद्धा इतिहास लेखनाची साधनच मानली जातात. प्राचीन काळामध्ये राजांची चरित्रे तसेच राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखसुद्धा आपल्याला आढळून येतात. हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत.
इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हर्षचरित हे संस्कृत काव्य जे आहे ते ऐतिहासिक चारित्र्य ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. बघा, इतिहास लेखनामध्ये शिलालेख येतात, ताम्रपट येतात, काव्य येतात, ग्रंथ येतात. तर बाणभट्टांचं हे हर्षचरित संस्कृत काव्य जे आहे त्यामध्ये तत्कालीन त्या काळात असणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचं त्यांनी वर्णन केलेलं दिसून येतं. तर मग आपण जर पुढे गेलोत तर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन पण आपण याच्याकडे आता वळूया. तर मध्ययुगीन इतिहास लेखन पाहण्या अगोदर आपल्याला माहीत आहे का, अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन याबाबत बरंच काही अरबी भाषेत त्याच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, मिनाज ए सिराज लिखित तबाकते नासिरी, आमिर खुसरो यांचे विपुल लेखन, आमिर खुसरो यांचं लेखन तर खूप विपुल प्रमाणात आपल्याला आढळून येतं. तुजुके तैमुरी, तैमूर लिंग याचे आत्मचरित्र, बिन अहमद सर हिंदी लिखित तारिखे मुबारक शाही, असे बरेच ग्रंथ इतिहासात आपल्याला आढळून येतात. परदेशी प्रवाशांनी बरीच प्रवास वर्णनंसुद्धा लिहून ठेवलेली आहे. त्यामध्ये इब्न बतूता असेल, अब्दुल रजाक असेल, मार्को पोलो असेल, निकोलो कॉन्ती असेल, बार्बोसा असेल, डॉमिंगोसो पेस असेल, यांचे अनेक प्रवास वर्णन पण आपल्याला दिसून येतात. तर मध्ययुगामध्ये भारतासंबंधी ऐतिहासिक माहितीसुद्धा आपल्याला मिळते. जसं की ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान, निकोलचाय मनुची, असे बरेच आपल्याला लिखाण पण आढळून येतात. तर मग बघूया मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्लन यांनी एक ग्रंथ लिहिला होता. तर कल्लनचा राजतरंगिणी कल्लन अतिशय महत्त्वाचा मध्ययुगीन काळात लिहिला गेलेला हा काश्मीराच्या इतिहासावरील ग्रंथ आपल्याला दिसून येतो. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध असावे, त्याच्या आधुनिक संकल्पनेचे हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख आपल्याला दिसून येतात, नाणी दिसून येतात, प्राचीन वास्तूंचे. बघा, अकबराच्या काळातसुद्धा अगदी हिंदू देवतांचे कोरीव काम असलेले सुद्धा नाणी आपल्याला दिसून येतात. बघा, राजकुलाच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास या राजतरंगिणी या कल्लन लिखित ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. तर मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांचं लेखन पण, जसं मी आत्ताच उदाहरण सांगितलं, जियाउद्दीन बर्नी हा जो महत्त्वाचा इतिहासकार आहे, त्याने तारिखे फिरोजशाही लिहिलेला आहे. त्यानंतर गुलबदम बेगम यांचा हुमायूननामा फेमस आहे. असे अनेक ग्रंथ इतिहासाची साक्ष देतात. इतिहास लेखनाचा हेतू काय आहे, तर हेतू असा आहे की इतिहासकारांचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांचा पराक्रम लिहिणे आहे का, नाही, तर कल्याणकारी धोरणं, त्याचं वर्णन, त्यांचे दोष, त्यांचे चूक आणि ॲक्च्युअल माहिती सांगणं. विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही आपल्याला यातून दिसून येत असतो. तर बघा, त्यात तुम्ही बघू शकता की मुघल दरबारात सुद्धा काही दरबारातील इतिहासकाराच्या लेखनात इतिहासकारांची स्तुती आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये आपण बरीच उदाहरणं पाहिली. अबू फजल यांचा अकबरनामा पण आपल्याला दिसून येतो, बरोबर आहे. तर या ग्रंथामध्ये विशेष महत्त्व असलेल्या नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन केले जाते. तर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. बघा, बखर हा साहित्याचा लेखनाचा प्रकार आहे. तर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आपल्याला दिसून येतो. चिटणीसाची बखर ही एक फेमस बखर आहे. शूरवीरांचे गुणवान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखने आपल्याला दिसून येते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासदाची बखर. म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून आपल्याला मिळते. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर आहे. बखरी पानिपताच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपताची बखर अशी स्वतंत्र बखरसुद्धा आपल्याला दिसून येते. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकर घराण्याचा इतिहाससुद्धा जाणून घेता येतो. बखरींचे चरित्रात्मक
वंशचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय आत्मचरित्रपर, कैफियत अशा अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. बघा, आता इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये आपण आणखीन बघू शकतो की जेम्स मिल यांनी लिहिलेलं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स मिल यांनी लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाची 3 खंडसुद्धा 1817 प्रसिद्ध झाले आहेत. या इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ मानला जातो. या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा ठसा उमटलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1841 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते आणि भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला तर अनेक इतिहासकार, त्यामध्ये मोलाचं नाव आपल्याला घेता येईल जेम्स ग्रँड डफ. त्यांचा अ हिस्ट्री ऑफ द मराठाज अतिशय फेमस ग्रंथ आहे. त्याचे सुद्धा 3 भाग आपल्याला बघायला मिळतात. तर ग्रँड डफ हा ब्रिटिश अधिकारी प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनात उमटलेली आपल्याला दिसून येते. तर राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉडसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला आहे. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या आहेत. त्यानंतर आपल्याला बघता येईल की प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्स मुलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला लागेल. मॅक्स मुलर यांनी संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन भाषा होती हे निदर्शनास आणून दिलं. संस्कृत साहित्यात त्याचा विशेष रस होता. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन ट्रान्सलेशनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. फ्रेडरिक मॅक्स मुलर यांच्या अलीकडच्या काळात लेखनामागील छुपी साम्राज्यवाद हा सुद्धा आपल्याला दिसून येतो. बघा, आता प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन युरोपातील अभ्यासकांमध्ये युरोपकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत केले होते आणि याबद्दल कौतुक असलेले काही अभ्यासक जे आहेत त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. तर प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे तर युरोपातील अभ्यासकामध्ये पूर्वीकडील संस्कृती आणि पूर्वेकडील असणारी त्या संस्कृतीबद्दल असणारे कुतूहल याबद्दल जे लोक त्याचं कौतुक करतात त्यांना प्राच्यवादी इतिहासकार असं म्हटलं जातं. त्यामध्ये विल्यम जोन्स असतील किंवा मॅक्स मुलर असतील. त्यानंतर येतो राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकाराच्या लेखनामध्ये इतिहास लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीय आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल आपल्याला दिसून येत असतो. तर बघा, तुम्हाला माहीत आहे का, वि. का. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 भारतीय इतिहास संशोधक मंडळसुद्धा स्थापन केलं होतं. भारतीय इतिहास काल व स्थळ याच्याबद्ध असलेला कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले, त्याचा प्रसंगाचा परिष्कार म्हटला की आपल्याला लक्षात येतो तो वि. का. राजवाडे यांचं लिखाण. त्यानंतर द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. तर आपण यांचा थोडक्यात अभ्यास करूया. तर वि. का. राजवाडे असतील आणि त्याच्याशी संबंधित जे लेख असतील याचा आपण पार्ट 2 या व्हिडिओमध्ये नक्की अभ्यास करूया. थँक्यू.